नमस्कार श्रोते हो, मी लेखक सागर भालेकर. माझ्या वाचनकट्टा या चॅनलवर तुमचे हार्दिक आणि हार्दिक स्वागत. आज मी तुम्हाला माझी एक भयपट कथा वाचून दाखवणार आहे. त्या कथेचे नाव आहे जळलेला वाडा भाग 1. तत्पूर्वी माझ्या चॅनलवर जे श्रोते हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि जे बेल आयकॉन दिसत आहे त्याला प्रेस करावं, जेणेकरून माझ्या नवीन नवीन कथा ज्या मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. जळलेला वाडा भाग 1. राहुल, अरे तुझे कोणते कपडे घेऊन जायचेत ते सांग लवकर, नाहीतर तुझी बॅग तूच भर. राहुलची आई वैतागली होती. उद्या जायचंय गावाला आणि काय चाललंय तुम्हा दोघांचं? पहिला तो मोबाईल ठेव आणि इकडे ये. राहुल नाराजीनेच उठला आणि आईला मदत करू लागला. राहुल जोशी हा एक हुशार मुलगा, नुकताच बीकॉम झालेला, सुट्टी मस्त एन्जॉय करत होता. पण अलीकडेच एक व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाल्यापासून तो थोडा हरवल्यासारखा वागू लागला होता. त्या ग्रुपवर परामानसशास्त्र, गूढविद्या अशा रोजच्या व्यवहारापेक्षा जरा वेगळ्या विषयावर चर्चा चालायची. वास्तविक तरुण पोरं या विषयाकडे जास्त वळत नाहीत, पण राहुल याला अपवाद होता. भूतांचे अनुभव, कालप्रवास, वेगवेगळ्या डायमेन्शन्स, ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंग या विषयात त्याला प्रचंड कुतूहल होतं. आता कुठे त्याचं समाधान होऊ शकेल असं वाटत असताना ते सगळं सोडून गावी जायचं त्याच्या जीवावर आलं होतं. तसं गावी जायला त्याला खूप आवडायचं, पण आता या नवीन गोष्टीशी जोडले गेल्यामुळे त्याचा घरून पाय निघत नव्हता. पण जाणंही तितकंच महत्त्वाचं होतं. आजोबांनी घराची दुरुस्ती केल्यावर हवन आणि पूजा ठेवली होती, जिला घरचे सगळे हजर असलेच पाहिजेत असा मोठ्या काकांचा आग्रह होता. नाही म्हणायला कोणतंही कारण नसल्यामुळे ते थोडं मनाविरुद्धच जायला तो तयार झाला होता. पण कुठे माहीत होतं की हे गावी जाणं त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरणार होतं ते. राहुलचे गाव खेड तालुक्यातील सोमवणे. डोंगराच्या वळणदार कुशीत असलेले 5-50 घरांचे हे गाव. लाल रंगाच्या कलांनी नटलेली जवळजवळ असणारी ही घरे बघून गदिमा यांच्या घर कौलारू या ओळींची आठवण येते. प्रत्येकाची भातशेती, नारळी पोफळीच्या बागा, आमराई. गावात एकच मारुतीचे मंदिर होते. येथे हनुमान जयंतीचा उत्सव दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा होत असे. गावातील बहुतेक घराचा त्यात पुढाकार असे. उत्सवाच्या वेळी आलेल्या नारळाचा प्रसाद करून गावातील प्रत्येक घरी वाटला जात असे. गावामध्ये ग्रामपंचायत होती. तेथे दर आठवड्याला शनिवारी सरपंचाकडे सभा भरत असे. गावाकडच्या तक्रारी ऐकून त्यांचे निरीक्षण केले जात असे. नवीन सुधारणा करायच्या असतील तर त्यांच्यावर चर्चा होत असे आणि सर्वांच्या संमतीने निर्णय घेतले जात असे. कोकणात पावसाचे प्रमाण जास्त म्हणून घराला कौलारू छपरे असे. सुरुवातीला सर्वच घरे मातीची होती, पण हळूहळू चुनाचा वापर करून पक्की घरे बांधली गेली. घरासमोर ऐसपैस अंगण होतं. अंगणात अगदी दारासमोर तुळशी, वृंदावन, घराभोवती माती आणि दगडाची कुंपण असलेली गडगा ही घराची वैशिष्ट्ये. या अंगणात आमची दिवाळी आणि उन्हाळ्यामध्ये मैफिल जमत असे. गावाच्या मध्यभागी आई नवलाईचे एक प्राचीन मंदिर होते. ही गावातील ग्रामदेवता होती. मंदिराला मोठे प्रवेशद्वार होते. गावामध्ये एक जळका वाडा सुद्धा होता, पण कोणास जाणे या वाड्याबद्दल लोक काहीच बोलत नसे. गावातल्या जोशींच्या वाड्यावर गेल्या 2-3 दिवसापासून लगबग होती. वामनराव जोशी हे गावातील बंडप्रस्थ. अलीकडेच त्यांच्या वाड्याचं रिनोव्हेशन झाल्यामुळे त्यांच्याकडे पूजा होती. गावकऱ्यांच्या सुखशांतीसाठी मोठा यज्ञ या निमित्ताने त्यांनी ठेवला होता. त्यामुळे सगळं गाव त्यांच्या मदतीला आलं होतं. तो दिवस उजाडला.
वामनरावांची 3 मुलं सचिन, निखिल आणि प्रणव आपल्या गावी आले. दुसऱ्या दिवशी हवन आणि पूजा निर्विघ्नपणे पार पडली. दोन्ही वेळेच्या जेवणासाठी सगळं गाव हजर होतं. कार्य यथासांग पार पाडल्यामुळे वामनराव आनंदात होते. गप्पा मारता मारता राहुलने आजोबांकडे त्या पडक्या वाड्याबद्दल विचारले. सुरुवातीला आजोबांनी वाड्याबद्दल सांगण्यास नकार दिला, पण नंतर राहुलच्या हट्टापायी त्यांनी कथा सांगण्यास सुरुवात केली. आजोबा म्हणाले, 50 वर्षापूर्वीची ही गोष्ट. त्या वाड्यात एक देशमुख नावाचं सुखी जोडपं राहत असे. खूप वर्ष झाली त्यांना कोणी मुलबाळ नव्हतं. मिस्टर देशमुख चांगले सरकारी सेवेत होते. मोठा बंगला, गाडी, नोकर चाकर सर्व होतं त्यांच्याकडे. नेहमी घरात कोणीही आलं तरी त्यांचं स्वागत खूप थाटामाटात होत असे. पण मिसेस देशमुख नेहमी नैराश्यात असे. बाहेर जाताना कोणाच्या हातात मूल दिसलं की हे माझं मूल आहे म्हणून त्या बाईच्या हातून हिसकावून घेत असे. हा सगळा प्रकार बघून मिसेस देशमुखांना गावातील लोकांनी पागल म्हणून घोषित केलं होतं. हा सर्व प्रकार सहन न झाल्यामुळे मिसेस देशमुखांनी स्टोव पेटवून आत्महत्या केली. त्यामुळे हा वाडा अर्धा जळालेला अवस्थेत होता. त्यानंतर काही काळाने मिस्टर देशमुखांनी हा सरकारी बंगला सोडला. आता असं म्हणतात की मिसेस देशमुख यांची आत्मा त्या जळक्या वाड्यात आहे. त्या वाड्यातून आजही विचित्र आवाज ऐकू येऊ लागतात. भारतात खूप वर्षापासून जादूटोणा, भूतप्रेम इत्यादी गोष्टी नेहमी होत असतात. येथे तंत्रविद्येला फार महत्त्व दिले जाते. अशिक्षित वर्ग जास्त करून या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतात. बऱ्याच लोकांचे मानणे आहे की त्यांच्या जीवनावर काला जादूमुळे फारच नकारात्मक प्रभाव पडला आहे. आजही काला जादू एक कोडे आहे. बऱ्याच धर्मामध्ये जादू, काला जादू आणि टोना टोटक्याला मानले जाते. काला जादू करणाऱ्या व्यक्तीला तांत्रिक म्हणतात. वाईट कृत्य करून कोणावर जादू करून त्याचा नाश करू शकतो. तांत्रिक ज्या प्रकारे पूजा करतात ते आज ही एक रहस्य आहे. प्रत्यक्षात तांत्रिक वाईट आत्म्याला बोलवतात आणि नंतर त्यांना चांगल्या आत्म्याला किंवा एखाद्या व्यक्तीला त्रास देण्यास सांगतात. ज्या व्यक्तीला त्यांना त्रास द्यायचा आहे त्यांचा एखादा कपडा, केस किंवा कुठलीही एखादी ओळख हवी असते. जर एकदा ही वाईट आत्म्याने त्रास देणे सुरू केले तर चांगला व्यक्ती देखील बर्बाद होऊन जातो. वेळ निघून जात होती. कोणीही त्या बंगल्यामध्ये राहण्यास तयार होत नव्हतं, कारण मिसेस देशमुख त्या वाड्यामध्ये फिरत असे असं काही लोकांचं म्हणणं असे. भूताची गोष्ट सांगून गावातील लोक तिकडे ट्रान्सफर होणाऱ्या सरकारी ऑफिसरांना तिथून पळवून लावत असे. राहुलला आजोबांची ती गोष्ट खूप आवडली आणि त्याने त्या वाड्यात एकटं जायचं ठरवलं. बरोबर कॅमेराही घेण्याचे ठरवले. अमावस्येची रात्र होती. भयानक शांतता. कुत्र्याचं ते विव्हळणं, त्या आवाजाने काळीच जातो फाटून. मनाचा थरकाप उडून जातो. त्याने गणपतीची मूर्ती, पाण्याची बाटली, टॉर्च इत्यादी सर्व गोष्टी आपल्या बरोबर घेतल्या. रात्रीचे 11 वाजले होते. सर्वांना गाढ झोप लागली होती. राहुल त्या वाड्याजवळ आला. तिथे दरवाजाला लिंबू, मिरच्या आणि काळी बाहुली लावलेली होती. आजूबाजूला कुट्ट काळो. थंडी पण खूप असल्या कारणे राहुल थोडा घाबरला होता, पण त्याने निश्चय केलेला की या वाड्याचं सत्य गावासमोर आणूनच दाखवायचं. अमावस्येची ती रात्र, भयानक शांतता. त्या वाड्याच्या भोवताली एक विहीर होती. त्याची ती सावली खूप भयान वाटत होती. मध्येच पक्ष्यांचं ते विचित्र आवाज, कुत्र्याचं भुंकणं, सगळं काही मनाचा थरकाप उडवणारं होतं. मग तो रडण्याचा आवाज अन ती भयान शांतता. नेहमीच असं घडायचं. प्रत्येक महिन्याच्या आणि प्रत्येक अमावस्याला हे असं घडतच राहायचं.
थोड्या वेळाने दरवाजाची कडी काढून राहुल हळूच आत शिरला. आत शिरताच मांजरीचा आवाज ऐकू आला. सगळीकडे अंधार पसरला होता. धीर करत राहुल आत जात होता. जेवढा तो आत जाई तेवढाच तो पाठीमागे येत असे. गणपतीची मूर्ती काढून त्याने 2 मिनिटे जप चालू केला. जप करत असताना त्याला दुसऱ्या खोलीत काहीतरी उपसायचा आवाज आला. तसा लगेच तो त्या ठिकाणी धावला. अचानक आवाज बंद झाला आणि त्याला त्या खोलीत सगळीकडे लहान बाळांचे कपडे, खेळणी दिसायला लागली. समोरच लाल साडी नेसून अर्धी जळालेली बाई त्याला दिसली. कदाचित त्याला भास झाला आहे असे वाटले, पण आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी त्याला आठवू लागल्या. मिसेस देशमुख लहान मुलांना पकडून आपल्या वाड्यावर आणत असे आणि त्यांच्यावर जादूटोणा करत असे. ती त्या मुलांना आपल्या वशमध्ये करायची आणि अशा प्रकारे दिवसेंदिवस गावातील लहान मुलं गायब होऊ लागली. एक दिवस अशाच प्रकारे खेडेकरांचा नातू गायब झाला. वेळीच गावातील लोक पोचल्यामुळे त्या निष्पाप मुलाचा जीव वाचला. पण अजूनही 2 मुलं बेपत्ताच होती. ती कधीच दिसली नाहीत आणि मिळालीही नाहीत. त्यावेळी मिसेस देशमुख जादूटोणा करून त्या निष्पाप मुलाला आपल्या वशमध्ये करत असे. त्यावेळी मिसेस देशमुखांना गावातील लोकांनी पागल ठरवलं. गावातील लोकांचा विश्वास नव्हता, पण मिस्टर देशमुखांना ती वारंवार सांगायची, मी हे आपल्या मूल व्हावं यासाठी करत आहे. नेहमी ती दुसऱ्यांचं मूल ती आपलं समजायची. पण अचानक असं काय झालं की ती तांत्रिक बाबांचा सल्ला घेऊ लागली. त्या तांत्रिकला पण गावातल्या लोकांनी पकडून पोलिसांकडे दिले. मिस्टर देशमुखांनी पण तिला ती पागल आहे असे समजलं आणि तिच्याशी संबंध संपवून टाकले. पण हे ती सहन करू शकली नाही आणि तिने स्वतःला सगळ्यांसमोर स्टोने पेटवून आत्महत्या केली. आणि ती लालबाई म्हणजेच मिसेस देशमुख. त्यांची आत्मा अजूनही भटकत होती. तिचा तो चेहरा बघून राहुलच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली आणि तो तिथंच बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवशी राहुल घरी आला तेव्हा तो याच गोष्टींचा विचार करत होता. तो घरी आला कसा, कोणी आणलं त्याला, तो स्वप्न तर पाहत नाही ना. पण त्याला बाहेरून आरडाओरड आणि रडण्याचा आवाज येत होता. म्हणजेच रात्री जे घडलं ते सत्य होतं. अजूनही तो चेहरा आठवला की त्याच्या संपूर्ण अंगाला घाम फुटत होता. त्याची वाचाच बंद होऊन जात होती. आजही मिसेस देशमुखांच्या आत्म्याला शांती मिळाली नव्हती. आजही मिसेस देशमुखांचा आत्मा त्या वाड्याभोवती भटकत होता. दुसऱ्या दिवशी मात्र राहुल आपल्या घरी मुंबईला जायला निघाला. तो मृत्यूच्या दारातून कसा वाचला हेच सगळ्यांना आश्चर्य वाटले. तर मित्रांनो, राहुल सोबत नेमकं वाड्यामध्ये काय घडलं असेल, वाड्याचं रहस्य नेमकं काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर माझ्या वाचनकट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जळलेला वाडा भाग 1 या कथेला लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. धन्यवाद.